शेतकरी बांधवांनो, अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा. राज्य सरकारकडून 334.98 कोटींच्या मदतीला मंजुरी. मकरंद पाटील यांच्या पाठपुराव्याला अखेर यश. मित्रांनो, या अवकाळीग्रस्त शेतकरी बांधवांना आता कधीपर्यंत हे पैसे मिळणार आहेत, कोणकोणते शेतकरी पात्र आहेत, संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, मार्च, एप्रिल व मे 2026 या कालावधीत राज्यातील विविध भागांत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीपिके आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या संकटग्रस्त शेतकऱ्यांना तातडीचा आर्थिक दिलासा देण्यासाठी मदत व पुनर्वसन विभागाने 334.98 लाख रुपयांच्या निधीस मंजुरी दिली आहे. राज्यातील कोणताही पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये आणि शेती पुनर्बांधणीला बळ मिळावे या भूमिकेतून मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा निर्णय मार्गी लागला आहे. राज्यातील 2,67,656 शेतकरी आणि 1,63,788.75 हेक्टर क्षेत्र अवकाळी पावसामुळे बाधित झाले असून त्यांच्यासाठी ही मदत मंजूर करण्यात आली आहे. सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील 3,762 शेतकऱ्यांना 2,241.30 हेक्टर क्षेत्रासाठी 4,31,01,000 रुपये. अकोला व बुलढाणा जिल्ह्यातील एकूण 13,528 शेतकऱ्यांना 7,545.94 हेक्टर क्षेत्रासाठी 19,86,65,000 रुपये. भंडारा, गडचिरोली, नागपूर, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील 14,613 शेतकऱ्यांना 8,160.53 हेक्टर क्षेत्रासाठी 17,34,97,000 रुपये. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि लातूर जिल्ह्यातील 2,506 शेतकऱ्यांना 1,923.20 हेक्टर क्षेत्रासाठी 2,02,79,000 रुपये. नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतील 1,02,896 शेतकऱ्यांना 55,555.90 हेक्टर क्षेत्रासाठी 103,32,77,000 रुपये. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील 1,36,751 शेतकऱ्यांना 92,362.78 हेक्टर क्षेत्रासाठी 209,10,06,000 रुपये मंजूर केले आहेत. राज्यातील शेतकरी संकटातून सावरण्यासाठी शासन स्तरावर ही तातडीची कारवाई करण्यात आली आहे.